सर्वांना नमस्कार. आज आपण इयत्ता चौथीमधील 7वी कविता धूळ पेरणी या कवितेवरील आज आपण या ठिकाणी सर्व स्वाध्याय पाहणार आहोत. तर चला या स्वाध्यायामध्ये काय काय प्रश्न विचारलेले आहेत ते पाहूयात. तर या स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. या ठिकाणी एका वाक्यात आणि पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. तर यातील अ प्रश्न आहे, कोणाचा जीव झुरणीला लागला? तर मातीचा जीव झुरणीला लागला आहे. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. आ आहे, धरणीला कशाचा ध्यास आहे? तर धरणीला हिरव्या पिकांचा ध्यास आहे. हेही उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचे आहे. त्यानंतर ई प्रश्न आहे, कोणते दिवस येऊ नयेत असे कवीला वाटते? तर कवीला जाचक दिवस येऊ नयेत असे वाटते. तर यामधीलच दुसरा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे, तर थोडक्यात उत्तरे लिहा. म्हणजे यामध्ये 2, 3 किंवा 4 वाक्यामध्ये उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. तर यामध्ये काय प्रश्न विचारलेला आहे? प्रश्न अ आहे, कोरडे नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्याच्या मनात कोणते विचार येत असतील? या ठिकाणी कोरडे नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्याच्या मनात आपले पीक वाया जाईल, हिरवे पीक येणार नाही, गुरांना चारा मिळणार नाही, आर्थिक नुकसान होईल, पक्ष्यांनाही दाणे मिळणार नाहीत, असा विचार शेतकऱ्याच्या मनात येत असेल. तर चला यातीलच आ प्रश्न काय आहे, तर शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आले तर त्याच्या मनात कोणते विचार येतील? या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आले तर कोणते विचार येतील असा प्रश्न विचारलेला आहे. तर अशा ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वकल्पनेचाही वापर करायचा आहे. तर शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आले तर त्याला भरपूर आनंद होईल, गुराढोरांना चारा मिळेल, खायला व विकायला धान्य मिळेल, भरपूर पैसा येईल व तो आपल्या गरजा पैशातून पूर्ण करेल, असे विचार शेतकऱ्याच्या मनात येतील. तिसरा प्रश्न आहे, पाऊस पडला नाही तर काय होईल असे तुम्हाला वाटते? येथे विद्यार्थ्यांचे मत असणे गरजेचे आहे आणि विद्यार्थ्यांनी आपले मत या ठिकाणी लिहिणे गरजेचे आहे. मी या ठिकाणी थोडा प्रयत्न करत आहे, आपण आपले मतही या ठिकाणी लिहू शकता. असेच उत्तर असावे असे काही नाही. पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडेल, शेतीत कोणतेही पीक येणार नाही, गुरांना चारा व पक्ष्यांना दाणे मिळणार नाहीत, शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होईल, राने पाण्याविना ओस पडतील. तर असे पाऊस जर पडला नाही तर होईल, हे माझे मत आहे. आपण यामध्ये भरही घालू शकता किंवा यापेक्षा वेगळेही मत मांडू शकता. येथे विद्यार्थ्याच्या मताला महत्त्व आहे. यामधील पुढील प्रश्न आहे, काय आहे, तर ओळी पूर्ण करा. या ठिकाणी दिलेल्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. यामध्ये अ आहे, टिंब टिंब बरकत धूळ टिंब टिंब. तर कविताच आहे, असो बरकत धूळ पेरणीला. या ठिकाणी पहिला शब्द येणार आहे असो आणि दुसरा शब्द येणार आहे पेरणीला. यामधीलच आ प्रश्न आहे, टिंब टिंब मोत्यांची आस मोरणीला. टिंब टिंब मोत्यांची, या ठिकाणी टिपूर मोत्यांची आस मोरणीला. म्हणजे टिपूर आणि मोरणीला हे दोन शब्द येणार आहेत. यामधील ई आहे, कासावीस टिंब टिंब बनले टिंब टिंब. तर हे ओळ पूर्ण करताना कासावीस डोळे बनले चातक. तर यातील ई आहे, मिळता टिंब 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 इशारे. या ठिकाणी उत्तर येणार आहे, मिळता डोळ्यांना मेघूट इशारे. तर अशा पद्धतीने आपण या सर्व ओळी पूर्ण केलेल्या आहेत. तर यातील चौथा प्रश्न काय आहे तोही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर यामध्ये चौथा प्रश्न काय विचारलेला आहे पहा, खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. याही ठिकाणी तुम्हाला महत्त्व देण्यात आलेले आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना या ओळींचा अर्थ काय समजला आहे तो लिहिणे या ठिकाणी अपेक्षित आहे.
मी या ठिकाणी माझे मत मांडत आहे, विद्यार्थ्यांनी आपले मत मांडणे अपेक्षित आहे. हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला. तर हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला याचा अर्थ काय आहे, किंवा तुम्हाला याचा अर्थ काय वाटला आहे? तर जमिनीला पावसाची आस लागली आहे. या पावसानेच जमिनीतून हिरवेगार पीक येणार आहे, म्हणजे हिरव्या पिकांची ओढ जमिनीला लागली आहे, असा याचा मी अर्थ घेतलेला आहे. तुम्हाला या ओळींचा अर्थ काय समजला आहे तो तुम्ही या ठिकाणी लिहायचा आहे. तर याचाच हा प्रश्न आहे, मातीच्या कणाला फुटले धुमारे. मातीच्या कणाला फुटले धुमारे. तर याचा अर्थ काय आहे? तर आकाशात पावसाचे आलेले काळे ढग पाहून जमिनीच्या कणांना खूप आनंद झाला आहे, असा याचा अर्थ होतो. तुम्हाला जो याचा अर्थ समजला आहे तो आपण या ठिकाणी लिहू शकता. तर चला यातीलच 5वा प्रश्न पाहू. हा प्रश्न काय आहे तोही पहा. यामध्ये काय विचारलेलं आहे? पावसाळा येऊनही पाऊस पडत नसला की शेतकऱ्यांना दिवस जाचक म्हणजे त्रासाचे वाटू लागतात. तुमच्या परिसरातील खालील व्यक्तींना कोणते दिवस जाचक वाटत असतील याविषयी त्यांच्याशी चर्चा करा. आपण त्यांच्याशी चर्चा करायची आहे. तर या व्यक्तींना जाचक दिवस कसे वाटत आहेत हे पाहायचे आहे. तर यामधीलच दिलेला आहे, बांधावर काम करणारे मजूर. या ठिकाणी बांधावर काम करणाऱ्या मजुरांना दिवस जाचक कधी वाटतात? तर मजुराला ज्या दिवशी काम मिळत नाही तो दिवस, किंवा ज्या दिवशी त्याला खूप कष्टाचे काम करावे लागते तो दिवस जाचक वाटतो. यातीलच दुसरा आहे तो आहे आई वडील. आई वडिलांना कधी दिवस जाचक वाटतात? तर मूल आई वडिलांपासून दूर कामाला अथवा शिकायला जाते ते दिवस आई वडिलांना जाचक वाटतात. तर यातीलच आहे. यामध्ये काय विचारलेले आहे? तर ऊस तोडणी कामगार. ऊस तोडणी कामगारांना जाचक दिवस कधी वाटतात याची तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा असे विचारलेले आहे. तर ऊस कामगारांना तोडणी सुरू असताना अचानक खूप मोठा पाऊस आला की ते दिवस ऊस तोडणी कामगारांना जाचक वाटतात, कारण त्यावेळेस कामही होत नाही आणि जे ट्रॅक्टर किंवा जी वाहने आहेत ती शेतातही फसून राहतात व सर्व बाजूंना चिखल होतो. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांना ज्यावेळेस तोडणी सुरू असते आणि मोठा पाऊस जर झाला तर असे दिवस त्यांना जाचक वाटतात. तर यातीलच आहे शिक्षक. शिक्षकांना जाचक दिवस कधी वाटतात? तर शिक्षकांना शाळेव्यतिरिक्त अतिरिक्त कामे शिक्षकांना दिली जातात ते दिवस शिक्षकांना जाचक वाटतात. तर पुढील आहे यामध्ये शाळेबाहेर खाऊ विकणारे. तर या लोकांना जाचक दिवस कधी वाटतात? तर शाळेत जेव्हा उन्हाळी व पावसाळी सुट्टी असते त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते ते दिवस त्या लोकांना जाचक वाटतात. तर यातील शेवटचा प्रश्न आहे. यामध्ये काय विचारलेले आहे? ही कविता धूळ पेरणीची आहे. या कवितेत शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. पाऊस आला नाही तर त्याला शेती करता येणार नाही. या उलट काही लोकांना खूप पाऊस आला तर काम व्यवसाय करता येणार नाही. अशा लोकांची माहिती घ्या. यामध्ये पाऊस आला नाही तर काय त्रास होतो आणि पाऊस जास्त आला तर काय त्रास होतो. तर यातील एक उदाहरण दिलेले आहे, रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकणारे. तर रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकणारे जर जास्त पाऊस झाला तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. अति पावसाने बाजारातही कमी भाजीपाला येईल. जास्त झालेल्या पावसातील भाजीपालाही जास्त काळ टिकत नाही. भाजीपाला मार्केटमधून आणण्यात व तो पुन्हा रस्त्यावरच्या कडेला बसून विकण्यास त्रास होईल. जादा किमतीला भाजीपाला घेऊन विकताही येणार नाही. त्यामुळे त्यांचे दिवस हे जाचक जातील. तर रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाला विकणाऱ्यांचे दिवस पाऊस कमी झाला किंवा जास्त झाला तर त्यांचे दिवस जाचक जाणार आहेत.